गौरी गौरी आता YouTube वरती लिंक हे करते. आपण सगळ्या लाईव्ह आहोत, त्यामुळे इथं मीटवर चर्चा नको प्लीज. काय असेल पर्सनल व्हॉट्सअपला मेसेज टाका. लाईव्ह गेलोय आपण आता 1-2 मिनिटातच जातो. या that's what I was asking. इथे बस खुर्ची. सीमा टीचर मी रेकॉर्डिंगला लावतीये, कारण मला परत ते सारखं सारखं विंडो मिनिमाइज केलं तर मी ते युट्यूबला पण तसंच दिसेल. ओके, आवाज येतोय का? ओके. हा हा हा. रेकॉर्डिंगला लावा. ओके सीमा टीचर. येस बोला. आवाज इको होतोय बरं का. इको येतोय. तनुजा टीचर तुम्ही मोबाईल वरून झाला असेल जॉईन तर तुम्ही थोडंसं तिथून लांब जा, कारण इको होतोय आवाज. मग दोघी तिथूनच एका जागेवरून करताय ना जॉईन. ओके, रेकॉर्डिंगसाठी सीमा टीचर तुम्ही प्लीज रिक्वेस्ट करा सरांना की केलं तर चालणार आहे का. जॉईन झाल्याच करा परत मुलांसमोर, म्हणजे मुलं जास्त युट्यूबला येतील ना, बघतील परत ते. मग आधीच आपण विचारून घेऊ हवं तर. सरांना विचारायचं. सागर सरांचा तसा मेसेज आलाय की रेकॉर्डिंग करणार असेल तर प्लीज सरांना विचारा. त्यांचं बरोबर आहे, विचारूनच करूयात आपण, डायरेक्ट रेकॉर्डिंगला नको लावायला. ओके ठीक आहे. लाईव्ह होतो. आता येत नाही ना एको आवाज? हॅलो धनंजय सर. नाही येते आता. कोणी एकाने सांगा की एको येतोय का आवाज? नाही. धन्यवाद. स्वाती कबाडे कोण आहेत? त्या सरांचं नाव काय? त्या सरांचं आजच्या नाव काय आत्ताच्या? चेतन.
सीमा टीचर सर जॉईन झालेले आहेत. शुभ प्रभात सर. सर आवाज येतोय? हा नमस्कार, मी मोहन शेटे बोलतोय. माझा आवाज येतोय का? येस. हो सर, तुमचा व्यवस्थित आवाज येतोय. सर व्याख्यानाचं रेकॉर्डिंग केलं तर चालणार आहे का? हो. ओके, धन्यवाद सर. आपण 1-2 मिनिटात सुरुवात करूया. नमस्कार. शुभ प्रभात सर्वांना. प्रथम मी सीमाचे आपणा सर्वांचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करत आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था तसे विजन इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कांचन मॅडम यांच्यातर्फे आपणा सर्वांचे आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रथेप्रमाणे प्रार्थना करून करणार आहोत. यासाठी मी तनुजा टीचर यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना गायन करावे. सर्वांनी प्रार्थना स्थितीत हात जोडायचे आहे. आपत्सुरामः समरेषु भीमः धनेषु कर्णः नयेषु कृष्णः चरितं शिवराजस्य विजयश्री विराजितम् वियात्तरसं पुण्यम् रामायणमिवापरम् रामायणमिवापरम् रामायणमिवापरम्. धन्यवाद. धन्यवाद तनुजा टीचर. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात सुमधुर अशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. कार्यक्रमात यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री मोहन शेटे सर यांचा परिचय मी आपणास करून देत आहे. सरांनी इतिहास व मराठीमध्ये MA BEd केलेले आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे 25 वर्षे अध्यापक आहेत. महाराष्ट्र शासन शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ इतिहास समिती सदस्य ते आहेत. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ कार्यकारिणी सदस्य आहेत. इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ते आहेत. महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर शिवराय, पेशवे, क्रांतिकारक अशा विविध विषयांवर हजारो व्याख्याने सरांनी दिलेली आहेत. गोव्यातील मुख्य शिवजयंती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते नावाजलेले आहेत. शिवनेरीवर 390व्या शिवजयंतीला
प्रमुख पाहुणे म्हणून ते होते. पौड येथे शिवजन्म ते शिवराज्याभिषेक अशी 40 व्याख्यानांची मालिका त्यांनी घेतलेली आहे. ऑस्ट्रेलिया सिडनी रेडिओवर योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हे व्याख्यान दिलेले आहे. पुण्याच्या प्रतिष्ठित वसंत व्याख्यानमालेत थोरले बाजीराव पेशवे हे देखील व्याख्यान त्यांनी दिले आहे. क्रांतीसूर्य सावरकर या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शन सरांनी केलेले आहे. अमेरिकेत सादर होणाऱ्या भगवा झेंडा या महानाट्याचे लेखनही त्यांनी केलेले आहे. पुण्यातील हेरिटेज वॉक उपक्रमाचे संयोजक ते आहेत. सरांना विविध पुरस्कार देखील मिळालेले आहेत. यामध्ये गोनी दांडेकर दुर्गमित्र पुरस्कार, निनाद बेडेकर स्मृती पुरस्कार, पुणे ग्रंथोत्तेजक सभा पुरस्कार, सार्वजनिक सभा आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय रंगकर्मी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेले आहे. यानंतर सरांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. माझा आवाज व्यवस्थित पोचतो आहे ना? हो सर, आवाज पोचतोय. कॅमेरा रोटेट करता का सर प्लीज? उभा पाहिजे का कॅमेरा? हा, बरोबर सर, धन्यवाद. त्याला येस सर, बरोबर आहे. नमस्कार. आपल्या प्रशालेतील माननीय मुख्याध्यापक, माननीय पर्यवेक्षक, सर्व आदरणीय गुरुजन आणि माझ्या समोर बसलेल्या छोट्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं आजच्या या अतिशय प्रसन्न अशा पहाटेच्या वेळेला मनापासून स्वागत करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीलाच प्रशालेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा ऐकणं, त्यांच्या कथा सांगणं, त्यांच्या कथा वाचणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी असतं. पण मी आपल्या छोट्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करेन की केवळ शिवाजी महाराजांच्या कथा या ऐकण्यात रमू नका. त्या कथा ऐकल्या तर पाहिजेतच, पण त्याहीपेक्षा आपल्या महाराष्ट्रात ज्या गड किल्ल्यांवरनं त्यांनी हा पराक्रमाचा इतिहास घडवला त्या किल्ल्यांवर जा, त्या गडांवर जा, त्या दुर्गांवर जा आणि तिथला इतिहास समजावून घ्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ जरी 300 वर्षापूर्वीचा असला आणि त्यांच्या काळामध्ये तलवार होती, ढाल होती, घोड्यावरती बसण्याची पद्धत होती, त्याचा खरं तर आज उपयोग नाहीये. आज काही आपण शत्रूशी लढताना तलवार वापरत नाही किंवा आज आपण घोड्यावर बसून युद्ध करत नाही. पण तरी सुद्धा त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून आज आपल्याला कोणते चांगले गुण घेता येतील तर तुम्ही छोट्या विद्यार्थ्यांनी त्याचा पण विचार करायला पाहिजे. शिवाजी महाराजांकडे काय होतं? प्रचंड साहस होतं, धाडस होतं, पराक्रम होता, शौर्य होतं. त्याचप्रमाणे नेतृत्व गुण होते की सर्व समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य त्यांच्या नेतृत्वामध्ये होतं. त्यांच्याकडे संघटन कौशल्य होतं. हजारो माणसं एकत्र केली आणि त्यांच्यामध्ये स्वराज्यासाठी लढण्याची आणि प्रसंगी मरण्याची सुद्धा प्रेरणा निर्माण केली. तर हे शिवाजी महाराजांचं संघटन कौशल्य होतं. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. अजून 10 वर्षांनी काय घडेल, 50 वर्षांनी काय घडेल, 100 वर्षांनी काय घडेल याचा विचार करून ती आपली रचना करत असायची. त्यांच्याकडे नियोजनाचं कौशल्य होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग कसं परफेक्ट असलं पाहिजे हे ते बघायचे. ते राज्यकर्ते होते. त्या काळात की लोकशाही नव्हती. म्हणजे आज जसं आपण मतदानाने आपले राज्यकर्ते निवडतो तो काळ तसा नव्हता. पण शिवाजी महाराज जरी राजेशाहीच्या काळातले राजे असले तरी त्यांचं रयतेवरती प्रचंड प्रेम होतं. तरी रयतेच्या हितासाठी, आपल्या सामान्य लोकांच्या, आपल्या प्रजाजनांच्या हितासाठी, सुखासाठी
अनेक निर्णय हे त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले होते. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या समोर बसलेल्या छोट्या छोट्या मित्रांना मी विनंती करतो की तुम्ही त्यांच्या गोष्टी जशा वाचाल तसं जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या ह्या संपूर्ण जीवनाचा अभ्यास आपण सदैव चालू ठेवला पाहिजे. आज मला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मला माहितीये की मुलांना शिवाजी महाराजांच्या काळातल्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. किंबहुना मला हेही माहितीये की आपल्या प्रशालेत इतकी हुशार विद्यार्थी आहेत की यांच्यापैकी अनेकांना शिवाजी महाराजांच्या अनेक कथा माहितही असतील. त्यांनी त्या टीव्हीवरच्या मालिकेतनं बघितल्या असतील किंवा पुस्तकातून वाचल्या असतील. त्यांच्या आई वडिलांनी सांगितले असतील. काही मुलांनी प्रत्यक्ष किल्ल्यांवर जाऊन तो इतिहास समजून घेतला असेल. आज मी अशीच एक कथा सांगणार आहे. पुण्यापासून साधारणपणे 50 किलोमीटर पूर्वेला म्हणजे काहींना दौंड नावाचं गाव माहित असेल, काहींना श्रीगोंदा नावाचं गाव माहित असेल, तिथे सिद्धटेक नावाचं गणपतीचं मंदिर आहे तेही माहित असेल. तिथे एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे बहादूरगड. मी त्या बहादूरगडावर घडलेली एक छोटीशी कथा ही तुमच्या समोर सांगत आहे. या गडाचं नाव बहादूरगड असं पडलं कारण तिथे औरंगजेबाचा एक नामवंत सरदार हा राहत होता. त्या सरदाराचं नाव होतं बहादूर खान. त्याचं पूर्ण नाव जर का बघितलं त्याच्या अनेक पदव्या होत्या. त्यामुळे त्याचं सगळं पूर्ण नाव बघितलं ना तर ते आहे खान जान बहादूर खान कोकलताश. अशी मोठी लांबलचक मालिका आहे त्याचं नाव म्हणजे. हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्यामुळे औरंगजेबाचा अतिशय लाडका होता आणि अत्यंत महत्वाचा सरदार होता. आणि तो जवळजवळ 10,000 सैनिक घेऊन या बहादूरगडाच्या इथे राहत होता. आता तुम्हाला किल्ला म्हणलं सिंहगड, राजगड, तोरणा, रायगड हे आठवतात. मात्र हे सगळे किल्ले हे डोंगरावरचे किल्ले म्हणून त्यांना शब्द आहे गिरिदुर्ग. पण आपण जो बहादूरगड बघणार आहोत ना तो काही गिरिदुर्ग नाहीये. तो काही डोंगरावरचा किल्ला नाहीये. तर तो सपाटीवरचा किल्ला आहे. त्याला म्हणतात भुईकोट किल्ला. हा किल्ला भीमा नदीच्या काठावरती आहे. तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की तिथे एक पेडगाव नावाचं एक छोटं गाव आहे आणि म्हणून या किल्ल्याला दुसरं नाव आहे पेडगावचा किल्ला. आणि त्या किल्ल्यावरती अगोदर घटना नंतरच्या काळामध्ये घडली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांना अटक केल्यानंतर औरंगजेब आणि संभाजी महाराज यांची शेवटची भेट ही त्या ठिकाणी झाली आणि संभाजी महाराजांची भेट त्या ठिकाणी झाली म्हणून त्या किल्ल्याला धर्मवीर गड असं सुद्धा आताच्या काळामध्ये काही लोकांनी ठेवलेलं आहे. तर असा हा बहादूरगड त्याचा हा इतिहास आहे, त्याची कथा आहे. काय झालं होतं असं की आपल्या सर्वांना माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे दिनांक 6 जून 1674. ज्या दिवशी आपल्या सर्वांचे लाडके शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले, छत्रपती झाले. या भूमीला, या महाराष्ट्राला पराक्रमी असा राज्यकर्ता मिळाला. ही केवढी आनंदाची गोष्ट होती. आणि शिवाजी महाराज त्यावेळेला सोन्याच्या सिंहासनावर बसले होते. त्यासाठी 32 मण सोनं वापरलेलं होतं. अशा प्रकारे अत्यंत वैभव संपन्न आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा त्याचप्रमाणे शिवाजी महाराज शत्रू होते. मग ते मोगल असतील किंवा आदिलशाह असतील त्यांना दरारा वाटावा, त्यांना दहशत वाटावी, त्यांना भीती वाटावी असा दिमागदार राज्याभिषेक हा रायगडावरती संपन्न झाला. सोहळा संपला. आता पुन्हा राज्यकारभाराला सुरुवात करायची. मात्र शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या तिजोरीमध्ये, राज्याची तिजोरी असते प्रत्येकाची, त्याच्यामध्ये प्रचंड पैसा हा आलेला असतो. आणि हा पैसा येतो कुठून? तर आपल्याच प्रजेकडनं जो कर वसुली केली जाते, म्हणजे आज आपण त्याला टॅक्स म्हणतो, त्या करातनं हा पैसा येतो आणि तो राज्याच्या तिजोरीत भरला जातो. आणि तिथून तो पैसा वेगवेगळ्या लोकांच्या साठी ज्या योजना सरकारच्या वतीनं राबवल्या जातात त्यासाठी वापरला जातो. हीच तर प्रत्येक राज्यकर्त्याची पद्धत असते. आता शिवाजी महाराजांची जी तिजोरी होती त्याच्यामध्ये जो पैसा आलेला होता तर फार मोठा पैसा हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी खर्च झाला होता. आता तुमच्या लक्षात आलं असेल, जर का त्या तिजोरीतला बराचसा पैसा खर्च झालेला आहे, तो वापरला गेलेला आहे,
तर ती मोकळी झालेली जागा पुन्हा भरायला पाहिजे. याचा अर्थ पुन्हा पैसा हा आणायला पाहिजे. आता पैसा कुठून आणायचा? त्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेला अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं. याचा अर्थ राजांनी एकट्याने निर्णय करायचा नाही. 8 वेगवेगळ्या विभागाचे मंत्री एकत्र येतील, ते चर्चा करतील, ते विचार विनिमय करतील, ते आपापल्या सूचना सांगतील आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय करायचा. पहा, शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती. एकट्याने निर्णय करायचा नाही, सर्वांनी मिळून निर्णय करायचा. आज जे आपण लोकशाहीमध्ये करतो ते शिवाजी महाराज त्या काळामध्ये करत होते. आणि शिवाजी महाराज आपल्या मंत्र्यांना असं विचारतात की काय करायचं. ते शिवाजी महाराजचे मंत्री म्हणले की महाराज बरोबर आहे की राज्याभिषेकाचा सोहळा अत्यंत दिमागदार झाला, अत्यंत ऐश्वर्य संपन्न झाला, त्यासाठी मोठा खर्च झाला आणि हा खर्च आता भरून काढला पाहिजे. काय करावे? तेव्हा मंत्र्यांनी सल्ला दिला की महाराज, हे मोठमोठे बादशाह जेव्हा आपल्या तख्तावर बसतात म्हणजे सिंहासनावर बसतात, तेव्हा ते आपल्या प्रजेकडून राजपट्टीचा कर नावाचा कर गोळा करतात. आपण तेच करूया. आपली सगळी प्रजा आपल्या राज्याभिषेकामुळे अत्यंत आनंदी झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे. ते आपण तेच करूया. आपण सुद्धा या सगळ्या प्रजेकडनं कर गोळा करूया, म्हणजे आपली तिजोरी पुन्हा भरेल. आता पहा, शिवाजी महाराज याच्यावरती काय विचार करतायत. शिवाजी महाराज म्हणले नाही, असं नाही करायचं. आपली प्रजा गरीब आहे, आपली रयत ही फार श्रीमंत नाहीये, तेव्हा आधीच त्यांच्याकडनं आपण वेगळे कर घेत असतोच. आता हा नवीन कर जर का त्यांच्यावरती बसवला तर त्यांना ते झेपणार नाही. नाही, माझ्याच प्रजेवरती माझ्या राज्याभिषेकाचा पैसा मी वसूल करणं हे मला आवडणार नाही, हे मला रुचणार नाही, हे मला पटणार नाही. मग काय करावे? परत मंत्री एकमेकांकडे बघायला लागले आणि मग सगळ्यांनी शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज मग आपल्या मनात विचार तरी काय? शिवाजी महाराजांनी सांगितलं, लक्षात ठेवा, हे सर्व बादशाह, फक्त उत्तरेचा मोगल बादशाह असेल किंवा दक्षिणेचा आदिलशाह असेल, हे त्यांच्या तिजोरीत जो पैसा भरतात तो कुठून भरतात? ते आपल्याच प्रजेवरती हल्ले करतात. ते या ठिकाणच्या लोकांचा, गोरगरिबांचा पैसा लुटतात. गोरगरिबांनी अत्यंत कष्टाने मिळवलेला पैसा, धन, सोनं, चांदी, मोती जे काही असेल ते ओरबाडून घेतात, ते लुबाडतात, ते लुटतात आणि त्यांच्या तिजोरीमध्ये भरतात. मग हा शत्रूच्या घरातला जो पैसा आहे ना, हा शत्रूच्या खजिन्यातला जो पैसा आहे ना, त्याच्यावर आपण हल्ला करूया आणि तो पैसा घेऊन आपली तिजोरी भरूया. शत्रूच्या घरातला पैसा लुटून आणणं यात काही चूक नाही, यात काही पाप नाही. शिवाजी महाराजांनी निर्णय दिला, तो सर्वांना मान्य झाला. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं? त्यांनी आपल्या हेर खात्याचा प्रमुख होता त्यांना बोलावणं पाठवलं. आपल्याला माहिती का त्याचं नाव? शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. हे अत्यंत जबाबदारीचं पद होतं आणि अत्यंत कौशल्याचं काम यांना करावं लागत होतं. रणांगणावरती लढणं हा एक वेगळा पराक्रम असतो, पण हेरांचं काम म्हणजे वेगवेगळे वेश बदलायचे. मग कधी साधूचा पोशाख घालायचा, कधी एखाद्या मौलवीचा पोशाख घालायचा, कधी एखाद्या महिलेचा वेशाख धारण करायचा आणि शत्रूच्या प्रदेशात जायचं आणि तिथल्या गुप्त बातम्या या आणायच्या आणि आपल्या राजाकडे पोचवायच्या. अशी त्या काळची पद्धत होती. तर शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईकांना ही जबाबदारी दिली की आपण शत्रूच्या मुलखात जा आणि सध्याच्या काळामध्ये जर का आपण शत्रूवरती हल्ला केला तर कुठे आपल्याला चांगल्या धनाची प्राप्ती होईल याची बित्तम बातमी तुम्ही काढा आणि आम्हाला आणून द्या. आणि त्याप्रमाणे बहिर्जी नाईक आपल्या कामगिरीवरती निघाले. त्यांच्याकडे अनेक गुप्तहेर होते. या गुप्तहेरानं त्यांनी आदेश केला की जावा, मुघलांच्या इलाख्यात जावा, या आदिलशाच्या मुलखात जावा. दक्षिणेला जसं आदिलशाह आहे तसं पश्चिमेच्या बाजूला इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, सिद्धी आहेत. असे वेगवेगळ्या भागामध्ये जे आपले शत्रू आहेत त्यांच्या परिसरात जावा, त्यांच्या मुलखात जावा आणि कुठून काही चांगली बातमी मिळते का मला आणून द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी हेरांचं जाळं जणू काही शत्रूच्या प्रदेशात पसरलेलं होतं. काही दिवस गेले आणि बहिर्जी नाईक ते शिवाजी महाराजांच्या समोर दाखल झाले. महाराजांनी त्यांची एकांतात भेट घेतली, अत्यंत गुप्त भेट घेतली, कारण हेराच्या बरोबर जे बोलणं होतं ते इतर कोणाला कळता कामा नये. आणि शिवाजी महाराजांनी बहिर्जींना विचारली, बहिर्जी काय बातमी? आणि बहिर्जीने सांगितलं, महाराज अत्यंत आनंदाची बातमी आहे. काय? महाराज, या पुण्यापासून पूर्वेला 50 कोसावरती जो बहादूरगड नावाचा किल्ला आहे ना,
आणि ज्या किल्ल्यामध्ये खान जान बहादूर खान कोकलताश आपल्या 10,000 सैन्यासह राहतोय ना, तिथे प्रचंड धन आहे, प्रचंड आहे, प्रचंड पैसा आहे. काय काय सांगू तुम्हाला, तिथे मोहर आहे, तिथे सोनं आहे, तिथे चांदी आहे, ते बरंच काही आहे. आणि जर का आपण त्याच्यावरती हल्ला केला, ते लुटून आणलं, तर नक्कीच आपल्या तिजोरीमध्ये जी कमतरता आली ना, ती भरली जाईल. तर आपण ते आणलं पाहिजे. इतकंच नाही, त्या बहादूर खानानं काय केलंय, तर त्यांनी औरंगजेबाला भेट देण्यासाठी 200 आरबी घोडे आणलेले. लक्षात घ्या मित्रांनो, आज कदाचित तुम्हाला घोड्याचं महत्व कळणार नाही, पण आज जसा एखादा रणगाडा असतो आणि रणगाड्याचं महत्व असतं युद्ध क्षेत्रामध्ये, रणक्षेत्रामध्ये, रणांगणावरती, तसं त्या काळामध्ये घोडा अत्यंत महत्वाचं असं ते वाहन होतं लढाईच्या काळामध्ये. आणि त्यामुळे 200 आरबी उत्तम दर्जाचे असे घोडे हे त्या ठिकाणी आहेत. म्हणजे ही बातमी अशी होती की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटावं. शिवाजी महाराज अतिशय आनंद झाला. पण पुढे बहिर्जीचं वाक्य फार महत्वाचं होतं की महाराज, हे जे गोळा केले ना त्यांनी, धन संपत्ती सोनं नाणं जे काही त्या बहादूर खानावर आहे ना, ते आपण लवकरात लवकर नाही आणलं तर ते आपल्या हातातून निसटून जाईल. शिवाजी महाराजांनी याचा अर्थ कळला नाही. महाराज म्हणले म्हणजे आम्हास उमगले नाही. तेव्हा बहिर्जीने सांगितलं की महाराज, या बहादूर खानानं हा जो सगळा पैसा, ही संपत्ती एकत्रित केली आहे ती कशासाठी, तर पुढच्या महिन्यात औरंगजेबाचा वाढदिवस आहे आणि या औरंगजेबाच्या वाढदिवसाला नजराणा पाठवण्यासाठी हे सगळं एकत्र केलेलं आहे. म्हणजे जर का आपल्याला उशीर झाला तर हे सगळं 200 अरबी घोड्यांच्या सकट हे उत्तरेत जाईल, हे दिल्लीमध्ये जाईल. औरंगजेबाच्या वाढदिवसाला त्याला भेट देण्यासाठी तिकडे पोहोचवलं जाईल आणि मग आपल्याला ते हस्तगत करता येणार नाही. आणि म्हणून ते इथे आहे, ते पुण्याच्या जवळ आहे, ते महाराष्ट्रात आहे, तेव्हाच आपण ते जिंकून घेतलं पाहिजे. पहा, औरंगजेब मोठा लबाड होता. त्याच्या वाढदिवसाला त्याचे सगळे जे भारतभर सरदार होते ना, ते त्याला नजराणा पाठवायचे. आपण नाही का एखाद्याच्या बर्थडेला, हॅपी बर्थडेला गिफ्ट पाठवतो, तसं हे बर्थडे गिफ्टच आहे औरंगजेबाचं. आणि औरंगजेब सुद्धा वर्षात 2दा वाढदिवस साजरे करायचा. म्हणजे त्याला 2 वेळा हे सगळं वाढदिवसाला प्रेझेंट म्हणजे नजराणा द्यावा लागायचा. त्यामुळे सगळे सरदार काय करायचे, आसपासच्या गावामध्ये जायचं, लुटालूट करायची, पैसा एकत्र करायचा आणि औरंगजेबाला पाठवून द्यायचं. अशी त्या काळची पद्धत. आणि त्यामुळे बहादूर खानानं आपल्या या बहादूरगडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धन संपत्ती ही एकत्र करून ठेवलेली होती. शिवाजी महाराज लक्षात आलं की वेळ फार कमी आहे. जर का आपण उशीर केला तर हे अनमोल धन आपल्या हातातून निसटून जाईल. घाई केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी एका सरदाराला बोलवलं आणि त्या सरदाराला सांगितलं की तुझ्यावरती एक कामगिरी सोपवतो. या पुण्याच्या जवळ असणाऱ्या बहादूर गडामध्ये जे काही आहे धन संपत्ती सोनं नाणं हे सगळं सगळं हे सुरक्षित रायगडच्या तिजोरीमध्ये आलं पाहिजे. ही कामगिरी मी तुझ्यावर सोपवतो. करणार? शिवाजी महाराजचा सरदार म्हणला करणार. दुर्दैवानी तो नेमका कोण होता याचं नाव आज आपल्याला माहित नाही. बहुतेक शिवाजी महाराजांनी अंधारात त्याला सांगितलं, इतिहासाला त्याचा चेहरा नीट दिसला नसावा. आणि काही दिवसांनी तो सरदार आला आणि महाराजांना मुजरा करून म्हणतो की महाराज, आम्ही निघतोच स्वारीवरती. शिवाजी महाराजांनी असा विचार केला की हा मोहिमेवर निघतोय, पण यांनी नीट विचार केलाय का, यांनी नीट अभ्यास केलाय का. आणि महाराज त्याला प्रश्न विचारताय की कुठला किल्ला, तो म्हणला बहादूरगड. महाराज म्हणतात कुठे आहे तो. त्यांनी सांगितलं महाराज, भीमेच्या काठावरती हा किल्ला आहे. हा किल्ला भुईकोट आहे, हा काही डोंगरी किल्ला नाही, पण नदीच्या काठावरती असल्यामुळे नदीच्या बाजूनी जर का बघितलं तर हा उंच दिसतो, उंचवट्यावर दिसतो, असा किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी विचारलं किल्ल्यामध्ये मोगलांचे किती सैनिक आहेत. त्यांनी सांगितलं महाराज 10,000 सैन्य हे मोगलांचं त्या किल्ल्यामध्ये आज राहत आहे. आता शिवाजी महाराज विचारतायत तुम्ही किती सैन्य देणार. ते 10,000 आहेत ना, तुम्हाला किती पाहिजे. 9,000. तो म्हणतो नको. मग 10,000. तो म्हणतो नको. मग 11,000. तो म्हणतो नाही. मग शिवाजी महाराज म्हणले शेवटचं विचारतो 12,000. तरी पण त्याची मुंडी नाही चालतीये. आता शिवाजी महाराज म्हणले अरे सैन्य पाहिजे तरी किती. त्यांचं 10,000 आहे, तुला किती पाहिजे. त्याने सांगितले महाराज आम्हास 6,000 सैन्य द्यावे. 6,000. त्यांचं 10,000 आणि तुमचं फक्त 6,000.
शिवाजी महाराजांचे सरदार म्हणले, महाराज खरं तर एवढं पण नकोय, पण अगदीच वाईट दिसेल म्हणून एवढं घेऊन जातो. 6,000 सैन्य द्यावे. शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपला हा जो सरदार आहे ना, तो आपलं ते युद्धाचं तंत्र आहे त्याच्यामध्ये वाकबगार आहे. शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र होतं, आपल्या सगळ्यांना त्याचं नाव माहित असेल, ते म्हणजे गनिमी कावा. त्या गनिमी काव्याच्या तंत्रामध्ये सैन्याची संख्या किती याला महत्व नसतं, तर चातुर्याला महत्व असतं. आपण अनेकदा म्हणतो ना, शक्ती कमी असेल तर युक्तीचा वापर करावा. त्याप्रमाणे शिवाजी महाराज सर्व सैनिक हे युक्तीचा वापर करण्यामध्ये तरवेज होते. त्याच्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला अत्यंत आनंदाने निरोप दिला, जा यशस्वी हो. आणि शिवाजी महाराजांना मुजरा करून तो सरदार रायगडावरून निघाला आणि दौडत 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 पुण्यापर्यंत येऊन पोहोचला. आणि आता तो स्वारी करणार होता बहादूरगडावरती. आणि इकडे बहादूरगड रात्र झाली होती, रात्र सरत आली होती. काही वेळाने पहाट होणार होती, पण अजून थंडी होती आणि म्हणून सर्व 10,000 सैन्य त्यांच्या त्यांच्या राहुट्यांमध्ये तंबूंमध्ये शांतपणे झोपलेलं होतं. फक्त त्या किल्ल्याच्या तटबंदीवरती जे पहारेकरी होते, मशाल घेतलेले जे मशालजी होते, ते मात्र जागे होते. आणि त्याच वेळेला त्या किल्ल्याच्या बाहेर एक गस्त घालणारं पथक ते मात्र हिंडत होतं. पूर्वी अशी पद्धत होती की किल्ल्यापासून 8-10 कोसावरती म्हणजे किलोमीटरमध्ये हिंडत राहायचं. आत्ताच्या भाषेत त्याला म्हणतात पेट्रोलिंग करणे. जसं गस्तीचं पथक हे हिंडत होतं. त्याचं कामच आहे की कुठे धोका नाही ना, कुठे हल्ला तर करत नाही ना, काही अडचण नाही ना, काही घातपात तर नाही ना, हे बघणं हे या गस्तीच्या पथकाचं कामच असायचं. आणि म्हणून ते अशा प्रकारे किल्ल्याच्या भोवती घेरट्या घालत असतात. असंच झालं होतं की साधारणपणे अंदाज असा आहे की पहाटेचे 3:30-4 वाजलेले असतात आणि ही वेळ असते ना, ही झोपेची असते. यावेळेला माणसाला गाढ झोप लागते. आणि तेवढ्यात हे जे बहादूर खानाचं म्हणजेच मुघलांचं गस्तीचं पथक होतं, ते प्रचंड आरडाओरडा करतच आले. हमला हमला, मराठे आ गए, मराठे आ गए, असा प्रचंड गर्जना करत करत ते पथक जे आलं ते किल्ल्याच्या आतमध्ये शिरलं. किल्ल्यातली माणसं अजून झोपली होती, सैन्य झोपलेलं होतं. आणि हे जे ओरडत ओरडत गेले ते कुठे, तर बहादूर खानचा जो मुख्य वाडा होता त्या किल्ल्याच्या मध्यभागी, त्या वाड्यामध्ये तो बहादूर खान शांतपणे झोपला होता, त्याच्याकडे गेले आणि ओरडत, हुजूर हुजूर उठो, हमने देखा, अपनी आंखों से देखा, हमने देखा, उधर से मराठे आ रहे, मराठे आ रहे, मराठे आ रहे. असा तो प्रचंड गलका झाला आणि ते बहादूर खानला उठवण्यात आलं. बहादूर खान तो डोळे चोळत चोळत बाहेरून बघतो, तो काय खरंच ही माणसं येत आहेत आणि ओरडत आहेत, ते आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यांनी. खरं तर बहादूर खानचा विश्वास बसत होता की आपण 10,000 सैन्य घेऊन या ठिकाणी थांबलेलो, तर आपण कुणी साधी सुधी असावी नव्हे, आपण मुघलांचे नामवंत सरदार आहोत, तर आपली खोडी काढावी, असा शिवाजी हिंमत कसा करेल. पण तरी पण यांनी बातमी आणलेली, म्हणजे याच्यावरती जरा आपण विचार केला पाहिजे, याचा तपास केला पाहिजे, ही बातमी खरी का खोटी. आणि म्हणून तोही अतिशय तातडीनं, अत्यंत वेगानं, अत्यंत जलद गतीनं हा जो बहादूर गड आहे त्या गडाच्या पश्चिमेच्या बुरुजावरून उभा राहिला. आणि त्या अंधारात डोळे खुपसून बघतोय की काही दिसतंय का, पण काही दिसत नव्हतं, सगळा अंधार. पण तरी तो म्हणला थांबा, पण वेळ जाऊ दे थोडासा. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली, अर्धा तास झाला. पण जशी थोडीशी पहाट व्हायला लागली पूर्वेला, अजून सूर्य उगवला नव्हता, पण थोडी थोडी पहाट होती, दिसत होतं. आणि त्यांनी नीट बघितलं, त्याच्या आसपास त्याचेही काही सरदार होते, त्यांनी पण बघितलं की लांब तिकडे पश्चिमेला काही दिसतंय का, दिसत काही नव्हतं. पण काही वेळानी त्या उजेडामध्ये अंधुक अंधुक अशा प्रकाशामध्ये भगवा झेंडा फडकतोय आणि प्रचंड धूळ उडवीत सैन्य इकडे येत आहे हे दिसलं. आणि बहादूर खानला लक्षात आलं, त्याला खात्री वाटायला लागली की आपल्या या टेहळणीच्या पथकाने, या गस्तीच्या पथकाने जी बातमी आणली ती बरोबर आहे, की खरंच मराठे येत आहेत, सैन्य घेऊन येत आहेत, झेंडा फडकवीत येत आहेत, हल्ला करायला येत आहेत, आपण सावध असलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्या सैनिकांना आज्ञा केली, उठा, जागे व्हा. आणि त्यासाठी रणशिंग वाजलं. त्या काळामध्ये लोकांना तो एक प्रकारचे संकेत होता की रणशिंग वाजायला लागले, तुतार्या वाजायला लागल्या, नगारे वाजायला लागले, चौघडे वाजायला लागले. आणि प्रचंड वाद्यांमुळे त्या सगळ्या सैनिकांना बातमी कळली की काहीतरी धोका आहे, ताबडतोब ताबडतोब. आणि त्यामुळे सगळे सैनिक, 10,000 सैन्य अंगावरती रणवेश घालून सिद्ध झाले. त्यांनी अंगावरती चिलखत घातलं, वरती अंगरखा घातला, डोक्यामध्ये शिरस्त्राण घातलं, कमरेला तलवार घेतली आणि ते घोड्यावरती बसून त्या किल्ल्याच्या बाहेर उभे राहिले. आणि काही वेळात, अवघ्या अर्ध्या तासामध्ये ते 10,000 सैन्य प्रचंड अशा प्रकारचं त्या भीमे नदीच्या काठावरती
जी जागा होती त्या जागेवरती उभं राहिले, किल्ल्याच्या बाहेरून ते उभे राहिले. यांच्या सर्वात समोर रणवेश घातलेला बहादूर खान हा उभा होता. त्याच्याही कमरेला तलवार होती, त्याच्याही डोक्यावरती शिरस्त्राण होतं, अंगात चिलखत होतं. तोही रणवेश घालून सिद्ध झाला होता की समोरनं कधी शत्रू येतोय. तसंच झालं. आता आलेच, मराठे आले. आणि झालं असं की भीमा नदी वाहत होती आणि भीमेच्या पश्चिमी तीरावरती आता मराठ्यांचं सैन्य होतं आणि भीमेच्या पूर्व तीरावरती आता या मोगलांचं 10,000 सैन्य हातामध्ये शस्त्र घेऊन घोड्यावरती बसून तयार होते. आणि ते बघितलं आणि मराठे तिथंच थांबले आणि तिथून घोषणा द्यायला लागले, हर हर महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार. मग ते हल्ला करत नव्हते, ते पुढे येत नव्हते. आणि सगळं बघितलं बहादूर खानानी आणि त्याने आपल्या आसपासच्या लोकांना विचारलं की हे मराठी समोर आले पण ते हल्ला का करत नाही. एकाने सांगितलं, कानात कुजबुजला, हुजूर त्याची संख्या बघा, त्याची संख्या किती आहे. ही संख्या बघितली तर फार फार तर 4,000 आहे. आणि बहादूर खानी सुद्धा आपल्या नजरेने अंदाज घेतला. तो म्हणलं, खरंच की हे फक्त 4,000 आहेत आणि आपण 10,000, त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त आहोत. आपण त्या ठिकाणी 10,000 आहोत, ते 4,000 आहेत. आणि त्याच वेळेला बहादूर खानच्या एका अजून सैनिकाने सल्ला दिला की हुजूर, हे मराठे ना तसे लढण्यामध्ये अतिशय विलक्षण आहे, ते भूतासारखे लढतात, पण ते पळण्यामध्ये सुद्धा तरबेज आहे. ते जर का पळायला लागले ना की कुत्रं मागं लागल्यासारखे पळतात, मग ते कुणाला सापडत नाही. आणि म्हणून जर का त्यांनी आपल्यावर हल्ला केला नाही, ते पळायला लागले ना, तर मग आपल्याला त्यांना गाठता येणार नाही, तर आपणच त्याच्यावरती हल्ला करूया. आणि कल्पना बहादूर खानला अतिशय आवडली आणि त्याने एकदम सरकन आपल्या मेहनतून तलवार काढली, ती समोर असलेल्या मराठ्यांच्या दिशेने धरली आणि एकदम गर्जना केली, हमला करो, हमला करो, हमला करो म्हटल्यानंतर ते सगळं 10,000 सैन्य अल्लाहू अकबरच्या घोषणा करत करत त्या पात्रामध्ये शिरले आणि ते पात्र ओलांडायचं नदीचं आणि पलीकडे जायचं आणि ते 4,000 सैन्य कापून काढायचं. अशा आवेशाने, अशा जिद्दीनं, अशा निर्धारानं, अशा जिगरबाजपणे ते निघाले, त्या नदीत शिरले. आता पलीकडे जायचं, कत्तल करणार. एवढ्यात तो जो कोणी मराठ्यांचा सेनापती होता त्यांनी मराठ्यांच्या सैनिकांना सांगितलं, पळा पळा. सगळ्यांनी आपली घोडी वळवली आणि पळायला सुरुवात केली. आणि मराठे रात्रभर प्रवास करून आले होते आणि त्यामुळे त्यांना सगळं दिसत होतं, सगळा परिसर माहित होता. त्यांनी तुफान वेगाने पळायला सुरुवात केली. मराठे पळतायत हे बघितल्यानंतर मोगलांना असा चेव चढला की जायचं आणि तगडं तोडून. आणि मोगल सैन्य सुद्धा घोड्यावर बसलेलं होतं, तेही त्यांचा पाठलाग करायला लागला. पण मराठे काय थांबतायत का एका ठिकाणी. आणि त्यामुळे मराठ्यांचं सैन्य आणि मोगलांचं सैन्य यांच्यातलं अंतर वाढायला लागलं. म्हणजे अर्धा किलोमीटर, 1 किलोमीटर, 1.5 किलोमीटर अंतर वाढतंय वाढतंय वाढतंय. आणि त्यामुळे काही वेळानी त्या बहादूर खानला वाटलं की पळाले. आपल्याला वाटलं होतं की आपण त्यांना गाठू, आपण त्यांना मारू, आपण त्यांच्यावरती हल्ला करू, युद्ध होईल, कापाकापी होईल, पण ते पळाले. हे तर घाबरट निघाले. आणि म्हणून तो बहादूर खान म्हणून थांबा, ते चाललेत ना पळून, जाऊ दे. तसं पण ते प्रेझेंटेशन आणि वगैरे म्हणतो काही थांब. दाखवतच नाहीये. तेवढ्यात समोर असलेल्या मराठ्यांनी सुद्धा बघितलं की मोगलांचं सैन्य मागं थांबलंय. काय केलं मराठ्यांनी, तेही थांबले. पुन्हा त्यांनी आपली घोडी वळवली आणि मराठ्यांनी त्या मोगल सैन्याकडे असं मारक्या म्हशीसारखं बघायचं आणि म्हणायचं, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, येळकोट येळकोट, जय मल्हार. पुन्हा घोषणा सुरू झाल्या. आता पुन्हा एकदा मराठी संतापले. अरे तुम्ही घाबरून आत्ता पळत होता ना आणि पुन्हा घोषणा देताय. आणि पुन्हा एकदा ते म्हणले, चलो हमला करू, हम उनको मारेंगे काटेंगे, चलो. पुन्हा ते तुफान वेगाने एखाद्या वादळासारखी किंवा एखाद्या समुद्राच्या लाटेसारखे त्या मराठ्यांच्या दिशेने यायला लागले. आणि त्यांच्यात अंतर कमी व्हायला लागलं. 2 किलोमीटरचं 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर. आता जायचं, मारायचं, कापायचं. तेवढ्यात पुन्हा एकदा त्या मराठ्यांचा सेनापती म्हणला, पळा पळा. पुन्हा त्यांनी घोडी वळवली, पुन्हा पळायला सुरुवात. आणि हे तुम्हाला सांगतो, असं अनेकदा झालं. म्हणजे मराठ्यांनी पळायचं, मोगलांनी पाठलाग करायचा. काही वेळानी त्या ठिकाणी मोगल दमले आणि थांबले की मराठे पुन्हा वळतायत, घोषणा देत आहेत. मोगल आले की पळून जात आहेत. मोगलांना समजे नाही काय चाललंय. आम्ही आलो तुमच्याविषयी हल्ला करायला की तुम्ही पळून जाता घाबरटासारखी. आणि आम्ही थांबलो की आता परत माघारी फिरूया की पुन्हा आमच्याकडे डोळे वटारून बघता आणि पुन्हा घोषणा देतात. मग त्यांना डिवचलं की पुन्हा चिडलेले मोगल त्यांच्यावरती हल्ला करायचे, पण सापडतायत कुठे मराठी.
और तुम्हाला गंमत सांगतो, असं एकदा दोनदा 3 वेळा 8 वेळा झालं आणि मोगल सैन्य त्यांचा पाठलाग करून करून दमून गेलं. आता बहादूरगड किल्ल्यापासून जवळजवळ 17-18 किलोमीटर एवढं त्यानं लांब आणलं होतं, किल्ल्यापासून लांब आणलं होतं. सकाळपासून 2 तास घोडदौड चालू होती. युद्ध होत नव्हतं, लढाई होत नव्हती, कापाकापी होत नव्हती. पण मराठे त्या मुघलांना सापडतच नव्हते. ते फक्त त्यांना डिवचायचे, ते फक्त त्यांना चिडवायचे आणि संतापलेले बेभान झालेले मोगल त्यांच्यावरती हल्ला करायला आले की मराठे पळून जायचे. त्याच्यामध्ये त्यांना काही कमीपणा वाटत नव्हता. आणि त्यामुळे असं 7-8 वेळा झालं, वैतागले सगळे. आणि मग बहादूर खान म्हणलं, बस आता याच्या पुढे पाठलाग बंद, चला माघारी, आपल्या किल्ल्यावर जाऊया. आणि आता मात्र मराठी किती डिवचतील, खिजवतील, चिडावतील, नाही बघायचं त्यांच्याकडे, चलो. आणि पुन्हा सगळे माघारी निघाले. आता काय, आता काही जायची घाई नव्हती. रमत गमत डुलत डुलत हे सगळे आले बहादूर गडापाशी. आणि गडापाशी येऊन बघतात तो काय, त्याला प्रचंड धूर दिसत होता. काळा काळा धुराचा ढग तयार झालाय असं दृश्य पाहायला मिळत होतं. आणि बहादूर खान त्या किल्ल्यापाशी गेला तर किल्ल्यातले सगळे सैनिक तर बहादूर खानाबरोबर गेले होते, 10,000 सैनिक. पण किल्ल्याच्या आतमध्ये काही नोकर चाकर, काही स्वयंपाक करणारे, काही भांडी घासणारे असे असतात ना, ते होते. ते सगळे किल्ल्याच्या बाहेरून बसले होते आणि छाती पिटत होते, हाय हम लूट गए, हाय हम लूट गए. बहादूर खानने विचारलं, क्या हुआ? तेव्हा त्याने सांगितलं, हुजूर तिकडून मराठे आले 4,000 आणि त्यांनी तुमच्या समोर घोषणा केल्या आणि तुम्ही त्यांचा पाठलाग करत करत गेलात त्या दिशेला, पश्चिमेला. आणि त्याच वेळेला पलीकडच्या बाजूनी 2,000 मराठ्यांचं सैन्य आलं. किती? 2,000. आणि या 2,000 सैनिकांनी किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश मिळवला. इतकंच नाही, त्या किल्ल्यामध्ये तुम्ही जे औरंगजेबाच्या वाढदिवसाला भेट देण्यासाठी सोनं, नाणं, हिरे, मोती, माणिक हे सगळं ठेवलं होतं ना, सगळं नेलं. सगळं नेलं, घासून पुसून नेलं. एवढं सुद्धा ठेवलं नाही. नुसतंच नेलं नाही, कसं नेलं माहिती का? आपल्याकडे ते 200 अरबी घोडे होते ना, आपल्याच घोड्यांवरती ठेवून ते गेले. आता ते रायगडच्या दिशेने निघाले पण असतील, ते काय आता सापडणार नाही. आणि हे त्यात बहादूर खानाने ऐकलं आणि तो तिथे मटकन खालीच बसला. आणि त्याच्या लक्षात आलं की या मराठ्यांनी आपल्याला पार वेडं बनवलं. आपण त्यांच्या चालीला फसलो. आपण त्यांचा पाठलाग करत या दिशेला गेलो आणि इकडून बाकीचे सगळे मराठी आले आणि रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता आपलं सगळं धन, आपली सगळी संपत्ती त्यांनी लुटून नेली. अशा प्रकारे बहादूर खानची पूर्ती फजिती झाली, पूर्ती फजिती झाली. आणि म्हणून आपल्याकडे मराठीमध्ये एखाद्या माणसाला वेडं बनवलं की त्याला म्हणतात पेडगावचा शहाडा. या ठिकाणी पेडगाव गाव आहे. हा किल्ला पेडगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून तेव्हापासून बहुतेक हा शब्द प्रयोग प्रचारात आला की एखाद्याला मूर्ख बनवणे म्हणजे त्याला पेडगावचा शहाणा बनवणे. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्या तंत्रातली ही एक कथा मी आपल्याला ऐकवली. मला अशी खात्री आहे की आपल्याला ही कथा नक्की आवडली असेल. आपल्याकडे अजून काही वेळ आहे, त्यामुळे मी अजून एक शिवाजी महाराजांच्या काळातली कथा ही आपल्याला ऐकवतो. काय झालं होतं सांगतो की शिवाजी महाराज कोकणामध्ये प्रवास करत होते. कोकणावरती शिवाजी महाराजांचं अत्यंत प्रेम होतं. शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये आपल्या स्वराज्याचा जबरदस्त विस्तार केला होता. केवळ कोकणच नाही, तर पलीकडे जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले. मग त्यात सिंधुदुर्ग असेल, पद्मदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल, खांदेरी असेल, असे अनेक किल्ले समुद्राच्या आतमध्ये बांधून शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची पश्चिम बाजू अत्यंत बळकट केली होती, सुरक्षित केली होती. त्याच्याही पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी समुद्रावरचं सैन्य निर्माण केलं होतं, ज्याला आपण आरमार म्हणतो किंवा आत्ताच्या भाषेत त्याला आपण नौदल म्हणजे नेव्ही म्हणतो. तर शिवाजी महाराजांचं आरमार अत्यंत प्रबळ होतं आणि एखाद्या भारतीय राजानं अशा प्रकारचं आरमार निर्माण करावं हेच त्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं होतं. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी हा सगळा कोकणामध्ये आपला स्वराज्याचा विस्तार चालू ठेवला होता. असं चालू असताना शिवाजी महाराज एकदा असे सकाळपासून घोडदौड करत चालले होते. 1 तास झाला, 2 तास झाला, 5 तास झाले, 6 तास झाले आणि मग
जशी दुपारची वेळ आली, कोकणातलं ऊन भयंकर असतं, रणरण असणारं ऊन असतं. तर शिवाजी महाराज एक मंत्री आले आणि ते म्हणे, महाराज सकाळपासून आपण प्रवास करतोय, जवळजवळ 2 प्रहर आपण प्रवास करतोय, तेव्हा मी आपल्यास अशी विनंती करतो की इथे पलीकडे एक नदी आहे, नदीच्या शेजारी खूप झाडी आहे, तर त्या ठिकाणी आपण थोडी विश्रांती घेऊ, दुपारचं भोजन करू. आणि विश्रांती झाली, सर्व सैनिक तर थकलेले आहेत, त्यांची पण विश्रांती झाली की मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर शिवाजी महाराजांना ही कल्पना अगदी योग्य वाटली, त्यामुळे हरकत नाही. आणि त्याप्रमाणे सगळेजण त्या नदीच्या काठावरती आले, नदीचं पाणी पिलं, हातपाय स्वच्छ धुतले. आणि शिवाजी महाराज सुद्धा इतर सगळ्या सैनिकांबरोबर, आपल्या सरदारांबरोबर हास्य विनोद गप्पा गोष्टी करत भोजन करत होते. भाकरी असेल, कांदा असेल, झुणका असेल, अशा प्रकारे अतिशय साधी राणी ही शिवाजी महाराजांची होती. आणि ते सैनिकांमध्ये अगदी मिसळणारे असे ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं. तेव्हा शिवाजी महाराज अशा प्रकारे हास्य विनोद करत, गप्पा मारत भोजन करत होते. भोजन झालं आणि आता खरं तर विश्रांतीची वेळ. तेवढ्यात शिवाजी महाराज एक मंत्री आले आणि ते म्हणे, महाराज एक प्रश्न विचारू. महाराज म्हणले, विचारा. महाराज इथून जवळच पांगेरेवाडी आहे, आपण त्या पांगेरेवाडीला जायचं का, आपल्याला वेळ असेल तर. शिवाजी महाराजांना लक्षात नाही आलं, ते म्हणजे कशासाठी जायचं. तेव्हा तो जो कोणी सरदार शिवाजी महाराजांच्या जवळ आला होता, म्हणजे महाराज असं काय करता, 8 दिवसापूर्वी बागलाण प्रदेशातील कणेरगडचं रक्षण करताना ज्या रामजी पांगेरेनं बलिदान केलं, तो रामजी पांगेरे या पांगेरेवाडीचा. आणि शिवाजी महाराजांना सगळं चित्र ते डोळ्यासमोर उभं राहिलं. शिवाजी महाराजांच्या काळात पद्धत अशी होती की एखाद्या किल्ल्यावर किल्लेदार नेमताना तो त्या किल्ल्याच्या जवळच्या गावातला शक्यतो नेमू नये, नाहीतर तो सारखा घरी जातो आणि किल्ल्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून ज्याचं गाव ज्या भागात आहे तिथून लांब त्याची कुठेतरी नेमणूक करावी. आणि त्याप्रमाणे बागलाण किंवा आज आपण ज्याला जळगाव जिल्हा हा सगळा प्रदेश म्हणतो, त्या परिसरामध्ये एक किल्ला होता कणेरगड. हा कणेरगडचा किल्लेदार म्हणून रामजी पांगेर याची नेमणूक झाली होती. रामजी पांगेरा वयाने लहान होता, 24-25 वर्षाचा तरुणाभान, अत्यंत तेजस्वी, अत्यंत पराक्रमी, भारदार बाहू, पिलदार छाती, अशा अक्कडबाज मिशा असणारा तो रामजी पांगेरे. आणि त्याला माहित होतं की राजांनी मोठ्या विश्वासानं आपल्यावरती किल्लेदार म्हणून जबाबदारी सोपवली. कणेरगड किल्ला तसा लहानच, त्याची उंची फार नाही, तो फार बळकट नाही, पण तो किल्ला स्वराज्याच्या ऐन उत्तरेला होता. म्हणजे जर का उत्तरेच्या मुघलांचं कधी स्वारी झाली, कधी आक्रमण झालं, तर ते पहिल्यांदा येणार होतं कणेरगडच्या छातीवर. आणि म्हणून स्वराज्याच्या उत्तर सीमेवरचा अत्यंत जबरदस्त ताकदीचा किल्ला म्हणून कणेरगडकडे स्वराज्यातील सगळे लोक पाहत होते. अशा अत्यंत तोला मोलाच्या जबाबदारीच्या किल्ल्यावरती रामजी पांगेरे याला किल्लेदार म्हणून नेमणूक मिळाली. हे त्याच्या दृष्टीनं फार मानाचंही होतं, पण तितकंच ते जबाबदारीचंही होतं. आणि रामजी सुद्धा अतिशय तिखटपणे त्या किल्ल्याचं रक्षण करत होता. किल्ल्याच्या परिसरावरती त्याची नजर घारीसारखी फिरत होती. तो डोळ्यात तेल घालून सर्वांची काळजी घेत होता. तो रात्री बेरात्री किल्ल्यावर हिंडायचा आणि जर का कोणी रखवालदार झोपा काढत असेल, जर का कोणाला डुलकी आली असेल, जर का कोणी बेशिस्त करत असेल, त्याला तो कडक शिक्षा करायचा. स्वराज्यात बेशिस्त चालणार नाही. स्वराज्य अत्यंत महत्वाचं आहे. हजारो लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून बेसावध राहून चालणार नाही. अशा प्रकारे रामजी हा किल्ला सांभाळत होता, त्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपत होता. आणि तसंच झालं. काय झालं, दिलेर खान नावाचा मुघलांचा सरदार प्रचंड सैन्य घेऊन दौडत दौडत आला. वास्तविक पाहता दिलेर खान हा औरंगाबादला चालला होता, कारण औरंगाबाद हे मुघलांचं दक्षिणेतलं अत्यंत महत्वाचं ठाणं होतं. पण त्याला असं वाटलं की चाललोच आहोत औरंगाबादला, जाता जाता एक किल्ला घेऊन जाऊ. जसं एखादा मुलगा चालता चालता सहज एखाद्याची टोपी उडवतो, तसंच सहज टप्पल मारावी तसं एक किल्ला घेऊन मग जाऊ पुढे. हा काय समोरच दिसतोय किल्ला कणेरगड, किती लागेल 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ठेवू किल्ला आणि जाऊ पुढे. आणि म्हणून जवळजवळ तो 20-25 हजार सैन्य घेऊन त्या कणेरगडच्या दिशेने निघाला. आणि बातमी रामजी पांगेरे याला कळली. त्याचा सेवक आला, नाईक हमला, दुश्मन येतोय, गनीम येतोय, मोगल येत आहेत, झेंडा फडकवीत येत आहे. आणि ते पाहून रामजी गडाच्या बुरुजावर उभा राहिला. आणि खरीच होती बातमी, कणेरगड वरती होता, पण लांबवरून धुळीचे लोट येत आहेत आणि प्रचंड सैन्य घेतोय, 20-25 हजार सैन्य आपल्या अंगावरती येतंय. त्यावेळेला तुमच्या मनात हा प्रश्न असेल की रामजी पांगेरेकडे किती सैन्य होतं. रामजी पांगेरेकडे सैन्य होतं 700.
करा कल्पना, इकडे 700 तिकडे 25,000 आहेत, काय होणार? पण तुम्हाला गंमत सांगू, हे शिवाजी महाराज सगळे सैनिक होते, सरदार होते, किल्लेदार होते, गडकरी होते. त्यांच्याकडे भीती हा शब्दच नव्हता. उलट जितकं मोठं आक्रमण तितका मोठा उत्साह. अरे ही आक्रमण होतात म्हणून तर आपल्याला पराक्रम आणि पुरुषार्थ दाखवण्याची संधी मिळते. येऊ दे, दाखवतो माझी ताकद. आणि त्यामुळे रामजीने सुद्धा आपल्या सगळ्या सैनिकांना, आपल्या गडावरच्या सगळ्या सेवकांना, सगळ्या मावळ्यांना आज्ञा केली, ताबडतोब तयार व्हा. आपल्या तोफा बाहेर काढा, तोफा साफ करा, त्याच्यामध्ये दारुगोळा भरायचा आहे, तोफ्याला काही वेळात बत्ती द्यायची. आणि त्याप्रमाणे गडावरती ज्या काही 25, 30, 40 तोफा असतील त्या तोफा साफ करून त्याच्यामध्ये दारू ठासून भरण्यात आली. त्याच्यावरती गोळे तयार ठेवण्यात आले आणि ते वाट बघताय कधी येतात मोगल सैन्य. आणि आलेच, घटकाभरात ते आले. आणि ते आले, त्या गडाच्या खाली उतरले, घोड्यांवरनं उतरले सगळे सैन्य मोगलांचं. आणि दिलेर खान त्याला सांगतोय की हल्ला करा. हे आपण 25,000 सैन्य नुसतं चालत चालत वरती गेलो तरी सुद्धा हा किल्ला आपल्या ताब्यात, वरचा जो कोणी किल्लेदार असेल तर देऊन टाकेल. आणि ते घाबरतील आपल्या प्रचंड सेनेला बघून. दिलेर खान वेडा होता. त्याला मराठी माणसाची नस कळली नव्हती. त्याला मराठवाडा म्हणजे काय हे समजलंच नव्हतं. मराठे हे कधी शरण जात नसतात. मराठे एक वेळ मरण पत्करतील पण शरणागती नाही. आणि त्याप्रमाणे जसे ते मोगल सैन्य हातात तलवारी घेऊन त्या किल्ल्याच्या दिशेने निघालं ना, वरनं तोफांना बत्ती देण्यात आली. आणि एक जो गोळा पहिला निघाला तो सर तो खाली पडला, धडाड. त्या गोळ्याचा तर स्फोट झालाच, पण त्याच्याबरोबर 10-12 तरी मोगल सैनिकांच्या चिंधड्या चिंधड्या. आणि पहिला गोळा, दुसरा, तिसरा, चौथा, असे वर्ण गोळ्यांचा वर्षाव व्हायला लागला. हे कमी होतात म्हणून की काय, वर्ण तीरकमठा म्हणजे धनुष्यबाण, त्या धनुष्यबाणाचा मारा व्हायला लागला. आणि त्याचप्रमाणे वरती असलेल्या सैनिकांनी त्या ठिकाणी हातामध्ये दगड घेऊन दगडांचा मारा सुरू केला. वरनं दगड येत आहेत, बाण येत आहेत, तोफांचे गोळे येत आहेत, अग्नीचा वर्षाव होतोय. आणि हे सगळं बघितलं आणि मोगल सैन्य हादरलं, ते घाबरलं. त्याला पुढे पाय टाकायची हिंमत होईना. कुठल्या बाणावरती, कुठल्या दगडावरती, कुठल्या तोफेच्या गोळ्यावरती आपलं नाव असेल आणि आपला मृत्यू ओढवेल सांगता येत नाही. आणि मग ते दचकले, ते टरकले आणि ते माग फिरले. एवढं सैन्य होतं पण त्याची हिंमत होत नव्हती. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी दिलेर खानला पहिला मराठ्यांचा हिसका जाणवला. मग दिलेर खान म्हणला की ठीक आहे, हा किल्ला असा लढून आपल्याला घेता येत नाही का, आपण असं करू, या किल्ल्याला वेढा घालू. आणि मग दिलेर खानने आज्ञा केली आणि त्याप्रमाणे त्याचं सगळं सैन्य त्या किल्ल्याच्या भोवती असा गोल त्यांनी वेढा घातला. तंबू, राहुट्या, शामियाने उभारण्यात आले. आता इथेच बसायचं, किल्ल्याच्या वर कुणाला जाऊ द्यायचं नाही आणि किल्ल्याच्या वरून कुणाला बाहेर पडू द्यायचं नाही. फक्त किल्ल्याला वेढा घालून बसायचं. आणि ते वेढा घालून बसले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, कधी कधी हल्ला करण्याचा ते प्रयत्न करायचे, पण वरनं तसंच प्रत्युत्तर मिळायचं. दिवस असेल, रात्र असेल, सकाळ असेल, संध्याकाळ असेल, थंडी असेल, ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, मराठी कशाची पर्वा करत नव्हते, कशाची तमाबाळ घात नव्हते. आणि अत्यंत रोखून ते बघत होते. अगदी मध्यरात्रीच्या अंधारात सुद्धा मराठ्यांचे पारेकरी जागे होते की कुठून काही गडबड तर होत नाही ना, कुठून तर गोंधळ होत नाही ना. आणि त्यामुळे मोगल सैनिकांना वरती येण्याची हिंमतच होत नव्हती. असं करता करता 1 आठवडा गेला, दुसरा आठवडा गेला, तिसरा आठवडा गेला. असं करता करता 1 महिना संपला. दिलेर खान वैतागला. त्याला असं वाटलं असेल कदाचित की कुठून मला ही बुद्धी सुस्ती हा किल्ला घ्यायचा. खरं तर मी चाललो होतो ना चांगला औरंगाबादला, पण मला वाटलं की हा 4 दिवसात घेता येईल, पण 1 महिना झाला मला हा किल्ला घेता येईल. आणि आता हा जर का किल्ला न घेता मी गेलो तर माझी नाचक्की होईल, माझं हास्य होईल की एवढासा किल्ला घेता आला नाही. तर किल्ला घेतलाच पाहिजे, काही कर. आणि म्हणून तो किल्ला 1 महिना झाला तरी घेता आला नाही. आता मात्र त्या ठिकाणी हे सर्व सैन्य वैतागलं होतं. पण दिलेर खानच्या मनात एक आशा होती. कुठली आशा? की हा किल्ला मला जिंकून घेता येत नाही, मला लढून घेता येत नाही, पण त्या किल्ल्यावरती अन्नधान्याचं कोठार असेल. कधी ना कधी त्यातलं अन्न संपेल आणि अन्न संपल्यानंतर मराठी काय करतील हा विचार करून तो वेढा घालून बसला होता. आणि त्याने जो विचार केला ना तो अगदी बरोबर होता. खरंच किल्ल्यावरचं अन्न संपायला आलं होतं. किल्ल्यावरच्या धान्य कोठाराचा प्रमुख वारंवार रामजी पांगेरे किल्लेदार यांच्याकडे येत होता आणि प्रश्न विचारत होता, नाईक काय करावे, धान्य संपत आलं.
पूर्वी जोंधळा होता, बाजरी होती, ज्वारी होती, त्याच्या भाकऱ्या आपण करून वाढत होतो. तो आता संपत आला. हे आमचे मावळे असे शूर आहेत, जवान आहेत, मर्द आहेत, की बसल्या बैठकीला 10-12 भाकऱ्या सुद्धा खातात आणि पचवतात. पण आता कसं बस मी त्यांना सकाळी एखादी भाकरी देऊ शकतो, संध्याकाळी अर्धी भाकरी देऊ शकतो, तेवढंच. पण हुजूर, फार फार तर 10 दिवस, त्यानंतर ते सुद्धा देता येणार नाही. काय करावे आपण सांगा. आणि रामजी सुद्धा अस्वस्थ होता, बेचैन होता. त्याला सुद्धा ती चिंता भेडसावत होती की माझे सर्व सैनिक शूर आहेत, जवान आहेत, मर्द आहेत, पराक्रमी आहेत, त्यात काही शंकाच नाही. त्यांना अन्न कमी मिळालं तरी ती तक्रार करणार नाही. ते पाणी पिऊन दिवस काढतील. पण सैनिकांना लढण्यासाठी शक्ती हवी, शक्तीसाठी पोटात अन्न हवं. काय करावे. बाहेर आणता येत नाही कारण बाहेर पिढा आहे. काय करावं. आणि एक दिवस काय झालं, अस्वस्थ आणि बेचैन असणाऱ्या रामजीनं ताबडतोब आपल्या सगळ्या सैनिकांना सांगितलं, ताबडतोब माझ्या समोर या. रात्रीची वेळ होती. अगदी गडावरचे ते पहारेकरी होते, त्यांना सुद्धा बोलले, सगळे सगळे या, बसा. रात्रीचा तो भयान अंधार, दोन बाजूला मशाली पेटलेल्या आहे आणि त्याच्या समोर उभा होता रामजी पांगेरा, किल्लेदार. आणि तो म्हणतोय, ऐकलं का रे सवंगड्यानं, आपण 1 महिना नाही 1.5 महिना शत्रूची झुंज दिली. आपण संघर्ष केला, आपण टक्कर दिली आणि किल्ल्याचं ढेकूळ सुद्धा शत्रूच्या ताब्यात पडू दिलं नाही. असे आपण जवान मर्द आहोत, शिवाजी महाराजांचे लाडके सैनिक आहोत. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किल्ल्यावरती अन्न नाही, किल्ल्यावरती धान्य नाही, किल्ल्यावरती ज्वारी बाजरी नाही. काय करावे. आपल्या समोर 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग, किल्ला दुश्मनांना देऊन टाकायचा, शरण जायचं, किल्ल्यावरचा भगवा झेंडा खाली उतरवायचा